रोज तुम्हाला मिठी मारत होते, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता. पप्पा, मी आता मोठी झाले, मी आता 10वीला गेले, मी आता 12वीला गेले, मी बाप विसरले होते. पप्पा, मी तुमच्याकडे बघत सुद्धा नव्हते. पप्पा, तुम्ही ओरडतो म्हणून तुमच्या नादाला सुद्धा लागत नव्हते. पप्पा, मी तुमचा चेहरा सुद्धा बघत नव्हते. पप्पा, पण पप्पा, आज शाळेमध्ये व्याख्यान ऐकलं पुन्हा मला बाप कळाला, म्हणून येऊन पप्पा मी मिठी मारते. पप्पा, म्हणून येऊन मिठी मारते. पप्पा, म्हणून येऊन मिठी मारते. बघ ए पोरा, तुझा बाप हंबरडा फोडून रडेल रे, तुझ्या पाठीवरून हात फिरवेल आणि म्हणेल, पोरा काळजी करू नको, हे पोरा काळजी करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून पोरानं सांगतोय, हे आहे ना बाप घरामध्ये, तर जा आणि बापाला अगोदर कडकडून मिठी मारा. पोरानं, बापाला अगोदर कडकडून मिठी मारा, कारण बापाची किंमत, हे बापाची किंमत जर तुम्हाला कळायची असेल तर एक काम करा. बापाची किंमत तुम्हाला कळायची असेल तर कधीतरी सुट्टीच्या दिवशी जवळच्या अनाथ आश्रम मध्ये जा रे पोरानो. तासन तास मोबाईल बघत बसताना एखादा दिवस मोबाईल हातात घेऊ नका. त्या वेळेमध्ये कुठल्या तर अनाथ आश्रम मध्ये जा आणि अनाथ आश्रम मध्ये प्रवेश केला ना तुम्ही, अनाथ आश्रम मध्ये प्रवेश केला ना तुम्ही, कुठल्या तर कोपऱ्यामध्ये हातामध्ये थाळी घेऊन थाळीत भात खात एखादं 6-7 वर्षाचं पोरग बसलेलं असतं. त्या पोराजवळ जायचं आणि त्या पोराला फक्त म्हणायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे? तेव्हा ते पोरग हातातली थाळी खळ करून खाली टाकत आणि जोरात हंबरडा फोडत उड्या मारत. मला बाप पण नाही, मला आई पण नाही, मला बापाची मिठी माहित नाही, मला आईची मिठी माहित नाही, मला बाप कोण आहे माहिती नाही, मला आई कोण आहे माहिती नाही, मला विचारू नका, मला विचारू नका. इथले लोक सांगतात मी कचऱ्याच्या डब्यामध्ये पडलो होतो, तिथनं मला उचलून आणले आणि इथं मला वाढवले. मला बाप पण नाही, मला आई पण नाही. पोरानं, हे पोरानं, बापाची किंमत त्या पोराला विचारा. हे पोरानं, हे ऐका, या मंडपामध्ये बाप समजावून सांगायला आलोय रे तुम्हाला. ज्याला बाप कळाला तो मोठा झाला. छत्रपतींना त्यांचा बाप शहाजी राजे भोसले कळाले, छत्रपतींनी स्वराज्य उभं केलं. संभाजी राजांना छत्रपती शिवाजी राजे कळाले आणि बलिदानाच्या दरवाजामध्ये यथकिंचित संभाजी राजे मागे हटले नाहीत. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचे बाप रामजी आंबेडकर कळाले. पोरानं, तुम्हाला तुमचा बाप समजावून सांगतोय ना. हे पोरा, बापाची किंमत त्या पोराला विचार रे. बापाची किंमत त्या पोराला विचार. बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप लहानपणीच त्याला सोडून निघून गेलाय. बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप लहानपणीच त्याला सोडून निघून गेलाय. पोरीनो, तुमचा बाप जेव्हा सणासुदी दिवशी तुमचा हात धरून कपड्याच्या दुकानात तुम्हाला घेऊन जातो ना, ऐक नालायक हरामखोर झालो आम्ही. तुमचा बाप जेव्हा तुम्हाला सणासुदी दिवशी तुमचा हात धरून कपड्याच्या दुकानात घेऊन जातो, तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमागे तुमचा बाप उभा आहे. ज्या कपड्याला हात घालाल तो कपडा तुमचा होतोय. ज्या कपड्याला हात घालाल तो कपडा तुमचा होतो, कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभा आहे. एखाद्या ब्रँडेड शूजला हात घातलास की बाप म्हणतो, पोरा आवडलाय ना, घे पोरा, मला घालायला कधी मिळाला नाही, तू काळजी करू नको. तुझ्या अंगावर ब्रँडेड कपडे चढवतो, तुझ्या पायामध्ये ब्रँडेड शूज घालतो. एखाद्या कपड्याला हात घातलास पोरी की बाप म्हणतो, दीदी आवडलाय ना कपडा, उचल की घे, आणि हळूच त्याचं लेबल बघतो आणि तेवढं पैसा आपल्या खिशात आहेत का बघायला भिंतीच्या आडाला जाऊन खिशातलं पैसा मोजतो. पुराण आणि बिना बापाचं पोरग सणासुदी दिवशी कुठल्या तर झाडाखाली उभं असतं बघ. बिना बापाचं पोरग सणासुदी दिवशी कुठल्या तर झाडाखाली उभं असतं बघ. आणि तुझ्या अंगावरची नवीन कपडे बघून त्याला वाटतं, साला माझा बाप असता तर आज माझ्या अंगावर अशीच नवीन कपडे चढली असती. तुझ्या अंगावरचे नवीन कपडे बघता पोरग आणि पळत पळत घरी आपल्या आईकडे जात ना, हंबरडा फोडत आईला म्हणत, आया, माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आहे आणि मला ग, या मला ग.
तेव्हा ती आई आपल्या लेकराला मिठी मारत म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत माझं पैसे, घेते तुला एखादा शर्ट. पोराला माहित असतं 2 दिवसानं आईचा पैसा येणार नाही, तर आईला माहित असतं 2 दिवसानं आपण लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात ग, दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत आणि आई आपल्या कुंकवाच्या आठवणीत रडत असते. पोरग हळूच म्हणत, आई आपला आबा आपल्याला सोडून लवकर का गेलं ग? शब्द नसतो आईकडे, उरतात फक्त डोळ्यातले अश्रू, उरतात फक्त डोळ्यातले अश्रू. म्हणून पोरानं सांगतोय, घरात बाप आहे ना तर जाऊ पडत चला. उद्या डॉक्टर होशील, उद्या इंजिनियर होशील, उद्या वकील होशील, करोडो रुपये कमावशील, पण ते करोडो रुपये कुठल्या भगवंताच्या चरणावर जरी ओतलेस तर गेलेला बाप परत येणार नाही, आणि बापाची मिठी परत येणार नाही. पोरा, महाराष्ट्र फिरतो बघ, पुढे 2 गाड्या मागे 2 गाड्या, घ्यायला 100 लोक येतात, पण साला अखंड महाराष्ट्रच नव्हे तर भारत माझ्यासाठी टाळ्यांचा कडकडाट करतो, पण त्या टाळ्यांच्या कडकडाटात मध्ये माझ्या बापाची टाळी वाजत नाही पोरांनो, कारण माझा बाप लहानपणी मला सोडून निघून गेला. पोरांनो ऐका रे, आहे ना बाप तर पळत जाऊन मिठी मारायची, कारण साला बाप आहे, बाप होता म्हणून तू आहेस, अन्यथा तुझं अस्तित्वच असतं. पोरा बघ, बापाला कधी बघायचा? शाळेमध्ये तुमचा डबा घेऊन येतो ना तेव्हा बापाला बघायचं नाही ना, लायकानो. शाळेमध्ये डबा घेऊन येतो तेव्हा बापाला बघायचं नाही. नवीन कपडे घेऊन येतो तेव्हा बापाला बघायचं नाही. खऱ्या बापाला बघायचं असेल पोरांनो तर कधीतरी रात्रीच्या 2 वाजता उठा. हे ऐका, कधीतरी रात्रीच्या 2 वाजता उठा आणि जिथं बाप झोपलाय तिथं जा आणि त्या अंधारात बापाला बघा. बापाच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते, पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्याचं नाव बाप आहे. पुरी, त्याचं नाव बाप आहे. पुरी, मी बघितलंय, स्वतःच्या पायातलं चप्पल तुटलं तर चांभाराकडे जाऊन टाका टाकतो, पण पोरी तुझ्या पायातलं चप्पल तुटलं तर तुझ्या मापाचं चप्पल घेऊन शाळेपर्यंत येतो. दीदी फाटलेलं चप्पल दे टाकून, घे नवीन चप्पल. अशा बापाच्या तोंडावर आम्ही थुकून निघून चाललोय. अशा बापाला आम्ही मान खाली घालायला लावतोय. कारण पोरा, तुझ्या हातामध्ये हे का सिगारेट येतच कसं रे? तरण्या पोरानो, या गावातल्या माऊल खाऊन आम्ही रस्त्यावर थुंकूच कसू शकतो? बियरचा वास तुझ्या तोंडाला येतोच कसा पोरा? पोरा, हत्ती सारखा रे, हत्ती सारखा बाप कुत्र्यासारखा लाचार होतो जेव्हा त्याला कळतं तू व्यसन करतोस. तेव्हा तुला काय बोलत नाही पोरा, तुला काय बोलत नाही. पळत पळत आपल्या तुझ्या आईकडे जातो आणि तुझ्या आईच्या गळ्यात पडून हंबरडा फोडतो. यासाठी का देवानं मला जिवंत ठेवलं होतं? पोरा, जीव गेला तरी चालेल, आज शपथ घ्यायची आहेस बघ, आयुष्यात कुठलंच व्यसन करायचं नाहीस पोरा, कुठलंच व्यसन करायचं नाहीस बघ. हे तुझ्या आयुष्यात एकच देव आहे पोरा. आईची शपथ घेऊन सांगतोय बघ, या विचार मंचाची शपथ घेऊन सांगतोय बघ, तुझ्या आयुष्यात एकच देव आहे, ज्या देवाचं नाव बाप आहे बघ पोरा, ज्या देवाचं नाव बाप आहे. तुझ्या आयुष्यात एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे, आणि तुझ्या आयुष्यात एकच मंदिर आहे, ज्या मंदिराचं नाव शाळा आहे पोरा, ज्या मंदिराचं नाव शाळा आहे. याच्या पलीकडे आयुष्य आपलं असू शकत नाही पोरीनो. म्हणून सांगतोय का पोरीनो, घरी जा आणि बापाला मिठी मारा. बघ, जास्त वेळ तुझा घेत नाही बघ. हा मंडप दिसतोय का तुला पोरी? ज्या मंडपाखाली बसलेस ना,
जशी मंडपाची ही सावली आहे म्हणून तू शांतपणे बसलेस, तशीच तुझ्या आयुष्यात तुझ्या बापाची सावली असते म्हणून तू शांतपणे घडतेस पोरी. हे बघ, या मंडपामध्ये लपलाय तुझा बाप, या मंडपाच्या प्रत्येक खांबामध्ये लपलाय तुझा बाप, या मंडपाच्या सावलीमध्ये लपलाय तुझा बाप. हे बघ पोरी, 2 मिनिटात ऐकायचं रे पोरानं, आज शपथ घ्यायची मी व्यसन करत नाही बघ. आणि आता ऐक बघ, हे पोरी ऐक मी काय सांगतोय बघ. हे बघ, 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं तुला तुझ्या बापानं जपलं बघ. 20 वर्ष, 1 वर्ष नाही का, 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही का, तब्बल 20 वर्ष. आणि 20 वर्षानंतर तुझं लग्न ठरतंय बघ. आणि तुझं लग्न ठरलं की घरामध्ये आनंदी आनंद असतो बघ. घरामध्ये आनंदी आनंद असतो, पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप झुरत असतो. कारण बापाला कळतं काही दिवसात माझी पोरगी मला कायमची सोडून निघून जाणार. घरात आनंद असतो पण तुझा बाप झुरत असतो. लग्नपत्रिका छापून येते बघ. आणि लग्नपत्रिका छापून आल्यानंतर लग्नपत्रिका पाहुण्यांना द्यायला सगळ्यात पुढे तुझा बाप असतो बघ. हसत हसत लग्नपत्रिका देतो. सगळ्यांनी यायचं रे, अगदी आनंदाने यायचं, आनंदाने यायचं. सकुटुंब सहपरिवार 2 दिवस अगोदर यायचं. माझ्या पोरगीचं लग्न आहे, माझ्या पोरगीचं लग्न आहे, माझ्या पोरगीचं लग्न आहे. प्रत्येकानं यायचं इथं, प्रत्येकानं यायचं. हो, प्रत्येकानं यायचं. बाप हसत हसत लग्नपत्रिका देतो. आणि जसा पाठमोरा होतो, रडत रडत हंबरडा फोडत गाडीत येऊन बसतो. कारण तुझ्या बापाला त्या लग्नपत्रिकेवरची तारीख ओरडून ओरडून सांगत असते, या तारखेला तुझी पोरगी तुला कायमची सोडून निघून जाणार, तुझी पोरगी तुला कायमची सोडून निघून जाणार. पोरी, पोरी, 12.5चं तांदूळ असतं बघ. लग्न मंडपामध्ये लग्नाच्या बाहुल्यावरती नटून थटून तू उभी असतेस बघ नवऱ्यासोबत. नटून थटून तू उभी असतेस नवऱ्यासोबत. नवऱ्यासोबत तू उभी असतेस बघ. पुरी, तांदूळ पडतं बघ, तांदूळ पडतं. प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्न मंडपामध्ये लग्नाच्या बाहुल्यावर येतो. प्रत्येक जण तुला आशीर्वाद देत असतो, तो सगळ्यांचा आशीर्वाद घेत असतेस. त्याच लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत असतात आणि तिथं तुझा बाप हसत हसत फिरत असतो. प्रत्येकाने पोट भरून जेवायचं ना, माझ्या पोरगीचं लग्न आहे, आनंदानं आनंदानं जेवायचं. कोणी उपाशी जायचं नाही, आनंदाने जेवायचं, आनंदाने जेवायचं, आनंदाने जेवायचं, आनंदाने जेवायचं. कोणीही 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 उपाशी जायचं नाही, कोणीही उपाशी जायचं नाही. बघता बघता 3 वाजतात, बघता बघता 3 वाजतात, बघता बघता 3 वाजतात, बघता बघता 3 वाजतात. सगळा लग्न मंडप मोकळा होतो, सगळा लग्न मंडप मोकळा होतो, सगळा लग्न मंडप मोकळा होतो. आणि नवऱ्याचा हात धरून रडू देत बसा, तुम्ही रडू देत बसा, कोणी काय करू नका. घेतलं की सर, घ्यायला पाहिजे सर. रडू देत. 12.5चं तांदूळ असत. 3 वाजता मंडप मोकळा होतो, 3 वाजता मंडप मोकळा होतो. नवऱ्याचा हात धरून तू लग्नाच्या बाहुल्यावरून खाली येतेस, लग्नाच्या बाहुल्यावरून खाली येतेस. आणि लग्न मंडपामध्ये पहिला हंबरडा तुझी आई फोडते, तुझी आई फोडते, तुला पकडते आणि तुझी आई हंबरडा फोडते. पोरी, पोरी, घरी कसं जाऊ ग पोरी, घरी कसं जाऊ पोरी. घरच्या भिंती खायला उठतील की पोरी, घरी कसं जाऊ पोरी. आज कोणाला सांगू स्वयंपाकात मदत कर, आज कोणाला सांगू तुझ्या भावाचा अभ्यास घे, आज कोणाला सांगू तुझा बाप सकाळी माझ्या बरोबर भांडण करून गेलाय, माझ्या बरोबर भांडला की दिवसभर काही खात नाही पोरी, त्याला बोलव. आज कोणाला सांगू. तुझी आई हंबरडा फोडून रडत असते, तू आईच्या गळ्यात पडून रडत असतेस, तुझी मावशी रडत असते, तुझ्या मैत्रिणी रडत असतात, तुझी आजी रडत असते, सगळा लग्न मंडप रडत असतो, सगळा लग्न मंडप रडत असतो. आणि त्या लग्न मंडपात तुझा बाप मात्र हसत 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 फिरत असतो. तू पळत येतो
पळत येतो, सगळ्यांना ओरडतो, का रडताय? कोणी रडायचं नाही, कोणी रडायचं नाही, अजिबात कोणी रडायचं नाही. माझ्या पोरगीचं नवीन आयुष्य आहे, तिला हसत हसत पाठवा, तिला हसत हसत पाठवा. तुझा बाप तिथे येतो, तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो, तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. पळत 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 लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत घेऊन येतो, स्वतःच्या हाताने दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये बसवतो आणि हसत हसत म्हणतो, पोरी रडायचं नाही बघ, चाल पोरी, नवीन आयुष्य रडायचं नाही बघ, चाल. तुझी गाडी निघून जाते, तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून मला बंधनात ठेवलं, इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, या मैत्रिणीकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, आज रविवार असताना घरातून बाहेर का गेलीस, उशिरा का आलीस. लहानपणापासून माझ्या बापानं मला बंधनामध्ये ठेवलं ना, आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप रडला नाही. पोरी चूक, पोरी चूक. तुझा बाप रडला बघ, तुझा बाप रडला, पण तो तुला दिसला नाही. कधी रडला तेवढं सांगतो, मी तर थांबतो बघ. हे बघ, ए पोरी, जशी तुझी गाडी निघून जाते ना, त्या लग्न मंडपात तुझा बाप परत येतो बघ. जशी गाडी निघून जाते त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप परत येतो बघ, परत येतो. लग्न मंडपवाल्याला बोलवतो, इकडे ये, तुझं किती पैसे, आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील बाबा, आजच घे. जेवणवाल्या, तुझं किती पैसे, आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. वाजंत्रीवाल्या, 500 रुपये एक्स्ट्रा घे, लई चांगलं वाजवलंस, लई चांगलं वाजवलंस. पोरी, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुझा बाप त्या लग्न मंडपामध्ये भिकारी होतो. पोरी, भिकारी होतो. जेवढं साठवलेलं असतं, जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं, तेवढं सगळं वाटतो. संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. तुझं घरातलं वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंथरून आणि उशी करतो ना पोरी, त्याचं नाव बाप आहे. पोरी, त्याचं नाव बाप आहे. पोरी, त्याचं नाव बाप आहे. तुझी आई म्हणते, आहो सावरा की स्वतःला, तुझी आई म्हणते, आहो सावरा की स्वतःला. तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून, तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून जो अंतरून आणि उशी ओली करतो, त्याचं नाव बाप आहे. पोरी, त्याचं नाव बाप आहे, त्याचं नाव बाप आहे. पोरी, पोरीनो, शेवटचा प्रश्न, आणि मी इथं थांबतो. अशा बापाला मान खाली घालायला लावणार आहेस का? अशा बापाला लाचार करणार आहेस का? आज महाराष्ट्रातला बाप पोलीस स्टेशनला उभा असतो आणि पोलिसांच्या समोर गिडगिडत असतो, साहेब माझी पोरगी, माझ्या पोरीला शोधून काढा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. शाळेला म्हणून गेली साहेब, ती घरीच आली नाही साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. पोरीनो, 1-2 वर्षासाठी कोणी तर तुमच्या आयुष्यामध्ये येतो या सोशल मीडियाच्या माध्यमातून, आणि ज्या बापानं तुम्हाला तळ हाताच्या फोडासारखं जपलं, त्या बापाच्या तोंडावर थुकून तुम्ही खोट्या प्रेमासाठी निघून कसं जाता? या मातीतले एक ही पोरगी आपल्या बापाला सोडून जाणार नाही बघ पोरी, एक ही पोरगी
आपल्या बापाला सोडून जाणार नाही पोरा. कुठल्या तर पोरगीचा हात पकडायचा, तिला रातोरात घेऊन जायचं. याला मर्द म्हणत नाहीत रे, याला ना मर्द म्हणतात. आणि तू ना मर्द कधीच असू शकत नाहीस. तू छत्रपती शिवाजी राजांचा मावळा आहेस, तू भगतसिंग आहेस, लक्षात घे. बुद्धांच्या पासून सगळे संस्कार आणि विचार तुझ्या रक्तामध्ये आहेत. या राष्ट्रातली प्रत्येक पोरगी आपली पोरगी आहे, आपली जबाबदारी आहे बाप. आणि ही जबाबदारी खांद्यावर घेऊन तुला जगायचं आहे पोरी. लक्षात ठेव, कोण तर तुझ्या आयुष्यामध्ये येतो 2 महिन्यासाठी, 4 महिन्यासाठी, वर्षासाठी. तो व्यसनी असतो, तो नालायक असतो, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुकायला लावतो आणि तुला घेऊन जातो पोरी. तो पोरगा तुझ्यावर कधीच प्रेम करू शकत नाही बघ. डोक्यातनं सगळं काढून टाक बघ. या राष्ट्रातली एकही पोरगी आपल्या आई बापाला सोडून निघून जाणार नाही पोरीनं, कधीच निघून जाणार नाही. कारण तुम्ही जर सोडून निघून गेला तर त्या बापानं जगायचं कसं सांग. एक दिवस तू नजरेच्या आड झालीस तर बाप तापानं कणपणतून तू त्याला सोडून गेलीस तर त्या बापानं जगायचं कसं पोरी, जगायचं कसं ग. रोज बाप मरत असतो बघ, रोज बाप मरत असतो. पोरीनं तुम्हाला फसवलं जातंय, तुमच्या शरीराचा उपभोग घेतला जातोय, तुमचे तुकडे करून फ्रीज मध्ये ठेवले जातात, कुत्र्या मांजरांना घातले जातात पोरीनं. या जगात तुमच्यावर प्रेम करणारा एकच माणूस आहे, ज्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. हे विसरायचं नाही बघ कधीच. आणि तुला जर जायचं असेल ना पोरी, पळून जर जायचं असेल, त्यातूनही आज माझं प्रबोधन परिवर्तन ऐकूनही पळून जायचं असेल ना, तर जाता जाता बापाला सांग, पप्पा 20 वर्ष मला तुम्ही खाऊ घातला, आज मला तुम्हाला घास भरवायचा आहे. बाप आ करेल, पण चोरून त्या घासामध्ये विष घाल पोरी, विष घाल. बापाला तुझ्या हाताने विष चार, तुझ्या डोळ्यात एकच तुझा बाप मरू दे. समाज त्याला जाळू दे, त्याची राख एकदाची तुझ्या डोळ्यानं बघन मग पोरी निघून जा पोरी, निघून जा पोरी. हे बघ पोरी, आज नाही तर परत कधीच नाही बघ. आणि म्हणूनच तुझ्या काळजाऊ बाप पेरण्यासाठी महाराष्ट्रभर फिरतोय बघ. रात्रीचा दिवस करून किती महिने झाले मला अजून आठवत नाही, मी झोपलोय बघ. अजून आठवत नाही बघ, गाडीतच झोपतो बघ. गाडीतच माझा संसार आहे बघ सगळा तुझ्यासाठी. कारण या देशातली प्रत्येक पोरगी मला माझ्या लेकीसारखी आहे, लक्षात घे, माझ्या लेकीसारखी आहे. तुम्ही माझ्या लेकी आहात पोरीनो, तुम्ही माझ्या लेकी आहात, त्याची जाणीव तुम्हाला असू नये पोरीनो. म्हणून आज शेवट, एकच शेवट करतो बघ. हे पोरा, आयुष्यात तू कधी व्यसन करणार नाही, आयुष्यात दुसऱ्याच्या पोरगीला तू हात घालणार नाही. कारण तुझ्या घरातली जर बहीण गेली तर हत्तीसारखा तू लेका लाचार होऊन तुला रस्त्यावरून फिरायला लागतं. आणि गाव सगळं म्हणतं याचीच बहीण गेली, तुला कसं वाटतं पोरा. हे बघ पोरा, योग्य वयात सगळं काय होणार आहे, लग्न होणार आहे, प्रेम होणार आहे, सगळं काय होणार आहे. पण पोरी, आज आज 20 वर्ष बापानं दिली, एक मिनिट बापासाठी द्यायचा आहे. उजवा हात आपला वरती करायचा आहे, प्रत्येकानं उजवा हात आपला वरती करायचा आहे. पोरीनं उजवा हात वरती करा आणि डोक्यावरती ठेवा. पोरीनं डोक्यावरती ठेवा. 1 मिनिट आता फक्त बापाला द्या ग. बापाने 20 वर्ष दिली ना, 1 मिनिट फक्त बापाला द्या. डोळे झाका, डोळे झाकले का पोरी, डोळे झाक, झाक डोळे. बघू दे महाराष्ट्र, बघू दे हा देश. माझ्या लेकींच्या मध्ये परिवर्तन होतंय. माझ्या लेकी एवढ्या वाईट नाही जेवढ्या तुम्ही समजता. हा माझी लेक आव जिजाऊ आहे, माझी लेक सावित्री आहे. पुरी ठेवलास ना डोक्यावर हात, आता तुझ्या बापाला डोळ्यासमोर आण पुरी. 2 वर्षाची होतीस तेव्हा बापाला म्हणत होतीस ना, पप्पा पप्पा माझ्यासाठी घोडा व्हा की पप्पा. त्या बापाला डोळ्यासमोर आण बघ. तुझा बाप घोडा व्हायचा, तू बापाच्या पाठीवर बसून माझा घोडा 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 करायचीस. त्या बापाला डोळ्यासमोर आण पुरी. घोडा झाला की तू बापाला म्हणत होतीस, पप्पा आता माझ्यासाठी हत्ती व्हा. त्या पप्पाला तुझ्या बापाला डोळ्यासमोर आण ग. गरीब आहे ग ते बिचार, गरीब आहे ग. फाटकं बनियान घालतंय पण तुला नवीन कपडे त्यानं चढवलेत ग. फाटकं तुटकं चप्पल त्यानं घातलंय, पण तुझ्या पायामध्ये ब्रँडेड चप्पल चढवलंय ग. त्या बापाला डोळ्यासमोर आला का बाप, आला का. आता एकदा कडकडून मिठी मार पोरी. बाप नाही ना तुला, मला बाप मान. हा बस अहंकार आहे, तुझा बाप आहे बघ. तुला शिकवणारा तुझा शिक्षक तुझा बाप आहे बघ. तू अनाथ नाहीस, तू पोरकी नाहीस पोरी. छड्डू ठोकून आम्ही तुझ्या पाठीशी उभं राहतो बघ पोरी. आणि त्या बापाला मार मिठी, मार मिठी. तुझं मस्तक टेकव बापाच्या चरणावरती. बापाला सांग, पप्पा जीव गेला तरी बेहतर पप्पा, मी असं कुठलंच काम करणार नाही ज्याच्यामुळे तुम्हाला मान खाली घालावी लागेल पप्पा, ज्याच्यामुळे तुम्हाला मान खाली घालावी लागेल. शांतपणे डोळे उघडायचे पुरीनो. 1 मिनिटामध्ये मी सांगतो बघ, तुला बाप दाखवून देतो बघ. तू बाप आजपर्यंत बघितलाच नाहीस का. हाडामासाचा पुतळा बघितलास बघ. 1 मिनिटासाठी तुला बाप दाखवून देतो. मी इथं थांबतो बघ. इथं कोण आलाय का